जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 अपडेटेड बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. बहुचर्चित जीएसटी विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार आहे. जीएसटीमुळे महापालिकांचा महसूल कमी होतो, मात्र 5 वर्ष केंद्र सरकार त्याची भरपाई देणार असल्याचं आश्वासन जे आहे ते आधी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये हे सांगितलंय. त्यामुळे शिवसेनेचा जीएसटी विरोध मावळला असून सेनेनं देखील जीएसटीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमतानं मंजूर केलेल्या जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यासाठी येत्या 29 ऑगस्टला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय आणि अधिवेशनामध्ये जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी देखील घेण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. पालिकेतील एससी आणि महिलांचे वॉर्ड आरक्षण 3 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. या संदर्भातील तयारी महापालिका आयुक्तांनी सुरू केली आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात खडाजंगी झाली आहे. नागरी कामांवर चर्चा करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्यात अपंग प्रशिक्षण केंद्राच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. 6.5 महिन्यांपासून अर्थरोड जेलमध्ये असलेले छगन भुजबळ आता बेघर झालेले आहेत. छगन भुजबळांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊसवर एसीबीनं जप्तीची कारवाई केली आहे. सुमारे 100 कोटींच्या भुजबळ फार्मवर ही टाच आणल्यानं भुजबळ कुटुंबीय आता बेघर झाले. नागपूरमधल्या रस्त्याच्या कामात कोणताही घोटाळा नाहीये असा दावा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. नागपूरमध्ये मुंबईच्या रस्त्यासारखी परिस्थिती नाहीये. काही डांबरी रस्त्यांवर खड्डे झालेत. महापालिका ते खड्डे बुजवेल असं बावनकुळे यांनी म्हटलंय. दादरच्या इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या नव्या आराखड्याला मंजुरी दिलेली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंच्या एका सदस्य समितीनं नव्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. भाजप आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका लक्षात घेता येत्या महापालिका निवडणुकीमध्ये विदर्भवादी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं विदर्भवादी नेते अॅडव्होकेट श्रीहरी यांनी स्पष्ट केलंय. विदर्भवाद्यांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी बाटलीवर होलोग्रामचा वापर करण्यासाठीचे कंत्राट रद्द केले नसून तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माजी उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ॲथलीट ललिता बाबरचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सत्कार केलेला आहे. सह्याद्रीवर ललितानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी रिओ ऑलिम्पिकमध्ये केलेल्या तिच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलंय. सिनेकलावंत आणि प्रसिद्ध व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या कायदा मंजूर झाल्यास त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांनी जाहिरात केलेल्या वस्तू जर निकृष्ट दर्जाच्या आढळल्या तर त्या ब्रँड अँबॅसेडरना जेलची हवा खावी लागणार आहे. एरवी फारसं न बोलणारे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी खेडमध्ये रेल्वे खात्याची अनेक जुनी गुपितं उघड केली आहेत. नोकरी आणि टेंडरिंगमध्ये होणारे वेगवेगळे प्रकार मी पूर्णपणे थांबवले आहेत असं सांगत अप्रत्यक्षरित्या त्यांनी पूर्वीच्या मंत्र्यांच्या कार्यभाराचे वाभाडे काढले. मुंबईतल्या 12 रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफायची सेवा सुविधा जी आहे ती रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते सुरू केलेली आहे. आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते चर्चगेट, बांद्रा टर्मिनस, दादर, खार रोड या पश्चिम रेल्वेच्या तर कल्याण, लोकमान्य टिळक, दादर आणि या मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वायफाय सेवेचा शुभारंभ करण्यात आला. शिवाय हार्बर रेल्वेवर देखील 12 डब्यांची रेल्वे सेवा सुरू केलेली आहे. 21 ऑगस्टची डेडलाईन मुंबई महापालिकेला पाळता न आल्यामुळे मुंबई अजूनही खड्ड्यात आहे आणि याच खड्ड्यांमधून रविवारी मुंबईत काही बाप्पांचं आगमन झालं. 21 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्याचं आश्वासन बीएमसीनं गणेशोत्सव समन्वय समितीला दिलं होतं, मात्र इतर आश्वासनांप्रमाणे हे देखील हवाईतच विरून गेले. आता 26 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजवण्याची डेडलाईन गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे.
पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत। हे खड्डे 30 सप्टेंबरपर्यंत बुजवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं महापालिकेला दिलेले आहेत, पण महापालिकेनं या आदेशाची सारी दखल देखील घेतली नाहीये। त्यामुळे त्रस्त अशा नागरिकांनी स्वतःच खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतलाय। शिववडा स्टॉलवरील कारवाईबाबत 12 आठवड्यांमध्ये निर्णय घ्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिलेत। शिववडा स्टॉल विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल होती। रस्त्यावर अन्न शिजवणं आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकतं असं हायकोर्टानं याआधी म्हटलं होतं। तरीही मुंबईत शिववडा स्टॉल सर्रास सुरू आहेत आणि सुमारे 250हून अधिक शिववडा स्टॉल्स असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय। आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी पुन्हा एकदा पशुसंवर्धन आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकरांवर निशाणा साधलाय। जालना नगरपालिकेनं मुलांना खेळ आणि उद्यानासाठी आरक्षित ठेवलेल्या खुल्या जागेवर राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी संपर्क कार्यालय थाटल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केलाय। पालघर जिल्ह्यातील मनोरवाडा भिवंडी महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात पालघरच्या हुतात्मा चौकात आदिवासींनी आमरण उपोषण केलंय आणि या महामार्गावरील खड्ड्यांमुळे गेल्या 4 वर्षात 141 जणांचे बळी गेले। त्यामुळे अपघातातील बळींच्या कुटुंबियांना 25 लाखांची तातडीनं मदत द्यावी, संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर 302, 320 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, रस्त्यांचं काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद करावा अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी शहरवासियांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। शहरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ या संदर्भात निदर्शनं देखील करण्यात आली। हजारो कोल्हापूरकर यात सहभागी झाले होते। कोल्हापूर महापालिकेचे 3000 कर्मचारी संपावर गेलेत आणि या सगळ्यांचं 1 दिवसाचं वेतन कापण्यात येणार आहे। तसंच संपकरांविरोधात मेस्मांतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी या मागणीसाठी देशभरातील हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलंय। 35 वर्षांच्या शासकीय सेवेत सरकारनं पगारातून पेन्शनसाठी रक्कम कपात केली, तरी तुटपुंज्या पेन्शनचं वाटप का असा सवाल उपस्थित करत सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना 7500 पेन्शन आणि त्यावरील महागाई भत्ता देण्याची मागणी यावेळी केली आहे। मुरबाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झालाय, मात्र या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अद्यापही यश आलं नाहीये। शिंगापूर वाघाची वाडी येथील 2 जणांवर या बिबट्यानं हल्ला केला होता। महाड दुर्घटनेनंतर कोकणातून रात्री येणाऱ्या बसगाड्यांच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे। एसटी महामंडळाच्या कोकणातील रात्रणी एसटी बसेसना याचा फटका बसलाय। रात्रीच्या वेळी कमी वाहतूक कोंडी आणि वेगवान वाहतूक यामुळे भरभरून जाणाऱ्या बसगाड्यांमधील प्रवाशांची संख्या मात्र आता निम्म्यावर आली आहे। नगर मनमाड महामार्गावर आयशर टेम्पोनं प्रवासी रिक्षा धडक दिली आहे, त्यामुळे या झालेल्या अपघातात एका 6 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर काही जण जखमी आहेत। सिया खन्ना असं या मृत विद्यार्थिनीचं नाव असून नगर मनमाड महामार्गावर नांदगाव जवळ हा अपघात झालाय। पालघरमध्ये 15 मच्छीमार आणि खलाशांना रेस्क्यू करण्यास तटरक्षक दलाच्या जवानांना यश आलंय। डहाणूतल्या झाईच्या समुद्रात 2 मच्छीमार बोटी भरकटल्या होत्या। या दोन्ही बोटी 8 किलोमीटर आतमध्ये अडकल्या होत्या आणि या दोन्ही बोटी बुडाल्या असून कोस्ट गार्डनं मोठ्या हिमतीनं खलाशांना वाचवलंय। अमेरिकेत राहणाऱ्या महिलेची नागपुरात आत्महत्या झालेली आहे। आपल्या 8 महिन्यांच्या चिमुरड्याला विहिरीत फेकून त्यानंतर तिनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे। प्राजक्ता देशमुख असं तिचं नाव असून अमेरिकेतून नागपूरला आपल्या कुटुंबासह नातेवाईकांकडे राहायला ती आली होती। पती आणि तिची मुलगी काही कामानिमित्त बाहेर गेले असता प्राजक्तानं मुलासह आत्महत्या केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नवनियुक्त मुख्य न्यायाधीश डॉक्टर मंजुला चेल्लूर यांनी आज मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे। राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली आहे। कृषीच्या विविध विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता येत्या शैक्षणिक वर्षापासून सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे। राज्यात दरवर्षी 10 ते 15% कृषी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या वाढते, त्यामुळे हा निर्णय महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने घेतला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील खड्ड्यांनी गतवर्षीचा विक्रम मोडून काढलाय। पावसाळ्यात विश्रांती घेतली, त्यानंतरही शहर आणि उपनगरातील खड्ड्यांची संख्या 3700 वर पोहोचली आहे। सर्वाधिक खड्डे पश्चिम उपनगरामध्ये दिसतंय, तर 2015 मध्ये या काळात मुंबईच्या रस्त्यांवर 3491 खड्डे पडले होते।
मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी सर्वच त्रस्त झालेले आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे यंदाही खड्डेमय महामार्गावरून प्रवास करावा लागणार अशी भीती सध्या प्रवाशांमध्ये होती. राज्यभरातील विविध कारागृहात क्षमतेच्या तब्बल 1.25 पट कैद्यांना ठेवण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव गृह विभागाकडे सादर करण्यात आलेल्या एक अहवालात स्पष्ट झालंय. सिद्धदोष बंदी आणि अंडर ट्रायलसाठी आणलेल्या कैद्यांमुळे मध्यवर्ती जिल्हा उपजिल्हा तुरुंग भरून गेलेले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी मृत झाडांना रंगरंगोटी करून बनवण्यात आलेले सेल्फी पॉइंट महापालिकेनं धोकादायक जाहीर केलेले आहेत. ही झाडं कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यानं पालिकेनं या झाडांजवळ सेल्फी घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. कोकण रेल्वेचं बजेट हॉटेल सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी आराखडा बनवला असून भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यामुळे कोकणच्या सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. शिवाय मालवणी पद्धतीचं जेवण देखील रेल्वे देण्याचा विचार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय. टेमघर धरणाला लागलेल्या गळतीमुळे दिवसाला 5,18,40,000 लिटर पाणी वाया जात आहे. पुण्याची लोकसंख्या ही 40 लाखांच्या घरात आहे, म्हणजे 10% लोकांचं रोजचं पाणी हे फुकट आणि वाया जात आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्यानं नाशिकच्या सर्वच महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. नाशिकच्या पुरातन कपालेश्वर मंदिरात पहाटेपासून मंत्रजप, अभिषेक, आरती आणि इतर पूजाविधी मोठ्या भक्तिभावात करण्यात आले. आज श्रावणी सोमवार असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरमध्ये देखील भाविकांची रात्रीपासून गर्दी पाहायला मिळते. आज श्रावणातील तिसरा सोमवार आहे, त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात 11वीचे प्रवेश 100% ऑनलाईन प्रवेशामुळे प्रवेश मिळणार असले तरी 6 फेऱ्यानंतरही प्रवेश मिळालेले विद्यार्थी नाखुश असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. वीज निर्मिती क्षेत्राच्या जवळ असलेल्या उद्योगांना वीज बिलात युनिट मागे ₹1.25 सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. विदर्भात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात केवळ 25 पैसे सवलत देण्यात येते, त्यामुळे खानदेशावर अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे. लातूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं नळांना मीटर बसवण्याचा निर्णय घेतलाय. शहरात सुमारे 48,000 नळधारक असून या सर्वच नळांना मीटर बसवण्याची तयारी पालिकेने केली आहे. औरंगाबाद शहरात अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांची वाढती संख्या लक्षात घेऊन एअर अँब्युलन्स सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव खासगी विमान कंपन्यांकडे प्राधिकरणानं केला होता. त्याला प्रतिसाद देत मुंबईच्या मॅब एव्हिएशन कंपनीनं पुढाकार देखील घेतला होता. मात्र विमानतळ निर्देशक आलोक वार्ष्णेय यांच्या विलंबनानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे थंडावली आहे. जोरदार पावसामुळे नाशिकमधील धरणं ओव्हरफ्लो झाल्यानं गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आलं होतं. त्याचा फटका औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यातील सुमारे 267 शेतकऱ्यांना बसलाय. पुराच्या पाण्यामुळे दोन्ही तालुक्यांमधील 2000 हेक्टरवरील शेती आणि फळ पिकांचं अतोनात नुकसान झालंय. केंद्रीय अर्थ मंत्रालय अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात मांडण्याऐवजी जानेवारी महिन्यात मांडण्याचा विचार करत आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. फेब्रुवारीत अर्थसंकल्प मांडल्यामुळे त्यावरचं पुढील काम मे महिन्यापर्यंत पार पडतं. तेलंगणामध्ये बसनं झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 जण जखमी आहेत. हैदराबादवरून ककिनाडाकडे जात असलेल्या बस कालव्यात पडली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे. तर बसमध्ये 36 पेक्षा जास्त प्रवासी होते. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालाय. काश्मीर खोऱ्यासंदर्भात दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत काश्मीर हा पुन्हा राजकारणाचा आखाडा बनू नये असं मत जे आहे ते मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर काश्मीरचे विरोधी पक्षनेते नेते ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं काश्मीरात पॅलेट गनच्या वापरावर तात्काळ बंदी आणण्याची देखील मागणी केली आहे. रेल्वेतील वाढती गुन्हेगारी रोखणं ही केंद्राची नव्हे तर राज्य सरकारची जबाबदारी आहे. रेल्वेच्या संपत्तीचं रक्षण करणं एवढंच रेल्वे पोलिसांचं काम आहे, अशी टोलवाटोलवी करत रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रेल्वेची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. सिन्हा यांनी मागील काही दिवसांमध्ये रेल्वेत वाढलेल्या गुन्हेगारीच्या विषयातून अंग काढण्याचा प्रयत्न केलाय.
भारतीय अवकाश संशोधन केंद्राचा इस्रो उपग्रह अवकाशात सोडण्याचा धडाका कायम असून आणखी 4 उपग्रह पुढील 3 महिन्यांमध्ये अवकाशात झेपावणार आहेत। ही माहिती इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक नीलस्वामी अन्नादुराई यांनी दिली आहे। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सौदी अरेबियात नोकरी गमावलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याच्या सूचना केलेल्या आहेत। तसेच सौदीत दावा दाखल करून मायदेशी परतावं आणि येथूनच न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं असा सल्ला स्वराज यांनी दिलेला आहे। देशातील काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार लवकरच 3 लाखांवरील रकमेचे रोख व्यवहार करण्यास बंदी घालणार आहे। जास्तीत जास्त व्यवहार डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर झालेले व्यवहार सहज शोधता येतात, म्हणून सरकार जास्तीत जास्त प्लास्टिक मनीच्या वापरासाठी प्रयत्नशील आहे। फ्लिपकार्ट कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष सचिन बन्सल यांनी पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही हे कारण देत त्यांना पदावरून दूर केले आहे। शुक्रवारी बंगळुरूमध्ये झालेल्या मासिक बैठकीनंतर त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2007 मध्ये सचिन बन्सल आणि कंपनीचे सहसंस्थापक बिनी बन्सल यांनी फ्लिपकार्टची सुरुवात केली होती। आयबॉल कंपनीने ग्राहकांसाठी नवा स्लाइड क्यूबॉइड हा नवा टॅबलेट लवकर लॉन्च करणार आहे। स्लाइड क्यूबॉइडमध्ये गोरिला ग्लाससह 8 इंचाचा एलईडी डिस्प्ले आणि 2 GB रॅम तर 16 GBची इंटरनल स्टोरेज आणि 5 मेगापिक्सेलचा रिअर आणि 2 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे। आणि यासह महाफास्टमध्ये तेच थांबतोय। पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक 2 तास।